राम वनवासाहून आले आणि सगळं अयोध्या स्वागताला आहे. तीनही आया आहेत रामरायाच्या, कौसल्या, सुमित्रा, कैकेयी. कैकेयीचा तर सगळ्यांनी अपमान केलाय. भरत सुद्धा तिला आई म्हणायला तयार नाही. राम आल्यानंतर कैकेयीच्या पहिले पाया पडले. कैकेयीच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. म्हणले रामा लाजवतो का मला तू? म्हणले नाही आई लाजवत नाही. म्हणले थोरल्या त्या आहेत त्यांच्या पायानं पडता तू एकदम टोकाला आला माझ्या पाया पडलं का? पाया पडलास माझ्या? आणि त्यावेळेस राम बोलतात आई लाजवण्यासाठी नाही ग, अगं तू वनवासाला पाठवलं ना, मला जगाला 8 गोष्टी कळाल्या. तातच नाही हो, बापाचं मुलावर प्रेम काय असतं. मी वनवासाला गेल्यानंतर ते दुःख सहन झालं नाही. माझे वडील गेलेत, जगाला कळावं पोरांवरती बाप किती प्रेम करतो. तातच नाही हो. भरत महिमा, भरत तुझा मुलगा म्हणजे तो माझा भाऊ आहे, त्याला राज्य मिळालं, तो राज्यावर बसला नाही आई, त्यांनी पादुका ठेवल्या, हे माझं नाही हे माझ्या भावाचं आहे. भरत महिमा. पौरुषम वायू सुनो, सुनो म्हणजे पुत्र, वायुपुत्र हनुमान मला भेटले ग. पौरुषम त्याचा पुरुषार्थ मिळाला. सख्यत्वम अपलवग नृपती, मी बिभीषण नावाच्या राजाशी केलेली जी सलगी आहे त्याला मी लंका जिंकायच्या आधी सांगितलं तुला लंका देऊन टाकतो, आणि लंका जिंकल्यानंतर मी शब्द बदलवला नाही आई, त्याला लंका देऊन टाकली, सोन्याची लंका. सख्यत्वम अपलवग नृपती, काफी सौमित्र भक्ती, आणि ह्या लक्ष्मणाची भक्ती. त्याला वनवास नव्हता पण भावाला त्रास नको, त्याच्या त्रासामध्ये सहभागी व्हायचंय म्हणून माझा लक्ष्मण माझ्या पाठीमागं काटे वेचायला आला. सौमित्र भक्ती. सीता सत्वम, श्रीमंताच्या घरची पोरगी वनवासात माझ्या बरोबर राहिली, बायकोचा पण गौरव करतात. सीता सत्वम, सीतेचं सत्व जगाला कळालं. निज भुज बलम, गुरूंनी मला शिकवलं, पण लढवाय तसा पहिला जोडीदार पाहिजे ना लढायला तो माणूस. मी रावणाशी लढलोय. कोण रावण? ज्यांनी हिमालय हलवलाय त्याला मी पराभूत करून आलो, त्यामुळे माझा पराक्रम जगाला कळाला. वैरी नाम वैरी भावा, हा वैऱ्याबरोबर कसं राहावं. आई लढाई करताना एकदा रावण घसरून पडला. खरं घसरून पडल्यावर बाण मारायला पाहिजे, युद्धनीती सांगते. घायल झाला की घाव टाकायचा. पण मी रावणाला म्हटलं थकला असेल आराम करून ये, चांगली तयारी करून ये, मग आपण लढू. वैऱ्याबरोबर राहायचं कसं. आणि तो मरण पावला ना आई, तर बिभीषण अंत्यसंस्कार करायला तयार नव्हता. कुणीच राहिलं नव्हतं, त्याचं दिवा लावायला कोणी राहिलं नव्हतं. एकटा बिभीषण राहिला. आणि बिभीषणाला म्हणलं रावण मेलाय, आता अग्निसंस्कार कर. तो म्हणला लय नालायक होता भाऊ, मी नाही अग्निसंस्कार करणार. आणि मग मी बिभीषणाला सांगितलं तू जर रावणावरती अग्निसंस्कार करत नसशील, तू माझ्याकडे भाऊ या नात्याने आलाय, आणि तुझा भाऊ रावण आहे त्या न्यायाने रावण सुद्धा माझा भाऊ आहे. तू जर अग्निसंस्कार करत नसशील तर रावणावर मी अग्निसंस्कार करील. वैऱ्याबरोबर कसं राहावं. एतत् तव चरणेषु मातुरेषु प्रसादा, ह्या 8 गोष्टी आई तुझ्या पायामुळे मिळाल्या. कोणाला म्हणतात? कैकेयीला, जिने वनवासाला पाठवलं. आणि राम बोलतात आई तुझा वनवास जर इतक्या गोष्टी देत असेल, तुझा आशीर्वाद काय उंचीचा असेल, आशीर्वाद काय उंचीचा असेल.